नाचणीचं थालीपीठ तुम्ही कधी खाल्लंय का? अतिशय सोपी रेसिपी आहे। इथे मी 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलाय, 3-4 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचाभर जिरं, चवीनुसार मीठ घालायचं आणि ना इथे 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग इथे मी अर्धा कप पाणी वापरलं आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं। खूप घट्ट मळायची काहीच गरज नाही, कारण का आपण थालीपीठ करतोय तर थापूनच करणार आहोत। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ असा रुमाल घ्यायचा, कुठलंही कापड तुम्ही वापरू शकता। रुमालाला मी स्वच्छ धुवून घेतले आणि मग पुन्हा थोडंसं ओला करून घ्यायचा रुमाल आणि मग पाण्याचा वापर करत करत गोळा आहे ना तो एकसारखा असा थापून घ्यायचा आणि मग हे मस्त असं थालीपीठ जे आहे ना ते तयार होतं। थालीपीठ थापून झाल्यावर तवा गरम करत ठेवायचा, तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि रुमाल डायरेक्ट उचलून तव्यावर घालायचा। अलगदपणे वरचा रुमाल काढून झाल्यावरती थोडं थोडं तेल घालायचं आणि दोन्ही बाजूंनी ना मस्त हे थालीपीठ भाजून घ्यायचं, अगदी खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आणि मस्त हे थालीपीठ तयार होतं। नाचणीपासून ही अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी सकाळच्या नाश्त्यासाठीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि सॉस, चटणी किंवा दह्यासोबत हे खाऊन पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।